लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे ह्या गोष्टीवर खूप लक्ष आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार आहे आणि एकदम तारीख आपण फिक्स सांगणार आहे. आपल्या चॅनलवर आतापर्यंत जेवढी आपण अपडेट देत आहोत ते एकदम ट्रू आहे 100% आणि जे आहे ते रिअलच सांगत आलेलो आहोत. तर आतापर्यंत सर्व महिलांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेलाच आहे आणि ज्या महिलांना मिळालेला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मिळाला नाही असं सांगा आणि काही टेक्निकल इश्यू असेल तर आम्ही नक्की तुम्हाला मदत करणार आहोत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. त्यानंतर ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला पूर्ण हप्ता भेटलेला आहे. तर आतापर्यंत ज्या महिलांनी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, कारण अशीच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिने 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता या कधी भेटणार आणि त्यासाठी जे अपडेट आहे ते आज आपल्यासमोर आलेली आहे. तर ती अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येक लाडक्या बहिणीला आता प्रश्न झालेला आहे, एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, कधी मिळणार, हे सगळे प्रश्न आज आम्ही तुमचं सोडून देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट ही की जे महिलांना अजूनसुद्धा हप्ता आलेला नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता थोड्या दिवस अगोदर म्हणजे सप्टेंबरच्या पिरियडमध्ये पुन्हा 5 दिवसासाठी फॉर्म भरलेले होते. तर जे फॉर्म भरलेले होते त्या महिलांना आता त्यांचेसुद्धा पैसे येणे सुरुवात झालेली आहे. पण त्यांना आता जे 3,000 भेटणार आहे ह्या अगोदरचे पैसे त्यांना मिळणार नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारची महत्त्वाकांक्षा योजना आहे. ही योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना थेट बँकेत दर महिन्या 1500 रुपये जमा करण्यात येणार. आतापर्यंत 9 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. आतापर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणीची नजर आहे आणि किती मिळणार आहे हा पण एक प्रश्न उद्भवत आहे. तर ते आज आपण क्लिअर करणार आहोत. आणि जे महिला पात्र नाही त्यांना आता ह्यापुढे हप्ता मिळणार नाही, त्यांचं नाव रद्द करण्यात आलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्याकडे केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांना जगण्याचा आधार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे 1300 रुपये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. ज्यांचे जमा नसेल झाले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कोणता हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर नक्कीच टेक्निकल काही इश्यू असेल आणि कसा अर्ज करायचा गव्हर्नमेंटला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला सजेस्ट करीन कसा आपण अर्ज करू शकतो गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंट तो अर्ज चेकसुद्धा करीत आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासोबत त्यांचा आरोग्य आणि पोषणमध्ये सुधारणा करून कुटुंबात महिलांना निर्णायक भूमिक अधिक कळबळ करण्याची लाडकी बहीण योजना उद्देश आहे. या अंतर्गत 2.5 कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळालेला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित जमा झालेला होता आणि ती सुरुवात तेव्हापासूनच केलेली होती. तर ही जी योजना आहे ती आर्थिक मदत करण्यासाठी आहे आणि जेवढे पात्र महिला आहे जे निकषात बसत आहे त्या महिलांनाच लाडक्या बहिणींचा लाभ मिळत आलेला आहे आणि ज्या महिला निकषात नाही बसत त्यांना हळूहळू त्यांचे फॉर्म रद्द करण्यात येईल. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणीची खूप लक्ष आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिन पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमी मुहूर्तावर दिला जाणार अशी शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी शक्यता येत आहे. तर जे 8 मार्चला महिला दिन होते त्या दिवशीपासून वाटप सुरू झालेलं होतं आणि प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहे. पण आता अंदाज आहे का 6 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सरकार सांगत आलेले आहे. यावर दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजने दिलेली भक्कम पाठिंबाबद्दल त्यांचे कृतज्ञता व्यक्त केली
आणि अदितीताई तटकरे हे सुद्धा म्हटलेले आहे की ही जी योजना आहे आम्ही शेवटपर्यंत राबवू, म्हणजे 5 वर्षापर्यंत ही योजना काय बंद होणार नाही. जे पात्र महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये अवश्य त्यांची रक्कम मिळत जाणार आहे आणि 2100 रुपयाची सुद्धा वाढ होणार आहे. तर ती कधी होणार ते पण आपण सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओ अंतपर्यंत बघा, स्किप करू नका. तर महिला शक्तीकरणसाठी महिलांचे कल्याण विकास हेच राज्य सरकारचे सर्वस्व प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं. म्हणजे ही जी रक्कम आहे महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी आहे. त्यांना ह्या रक्कमच्या माध्यमाने ते उद्योगसुद्धा चालू करू शकतात आणि ज्या महिलांना उद्योगासाठी लोनसुद्धा पाहिजे नसेल तर त्यांना 25,000पर्यंत लोन भेटणार आहे. त्यासाठी लागण्याचे जे कागदपत्र आहे ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. लाडकी बहीण योजना 2100 रुपये कधी मिळणार की नाही, अदितीताई तटकरे काय म्हटले ऐकून घेऊया. योजनेत 2100 रुपयेबाबत अदितीताई तटकरे व्यक्त केलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजना 2100 रुपये देण्याचा निर्णय यावेळी देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. तर कधी देणार, तर त्यावर ते बोलले होते की आम्ही पैसे देणार आहोत, तर त्या गोष्टी आम्ही अगोदर सांगू कोणत्या महिन्यात देणार, आता देणार की नंतर देणार आहे, पण त्याची एक एक्झॅक्ट तारीख फिक्स केली नाही. त्यासाठी खूप काही निर्णय वगैरे घ्यायला लागतील, तर ते घेऊन नंतर देणार असं ते म्हटलेले होते. ते 2100 रुपये सध्या अजून प्रश्न विचारले जात आहे. अर्थसंकल्प 2100 रुपयाची घोषणा न केल्याने महिलांमध्ये नाराजगी आली. याबाबत विरोधकांनी सरकारला चांगलेच खोटं बोलून सुनावलं आहे. मात्र आता लाडकी बहीण योजना लवकरच 2100 रुपये देऊ अशी माहिती अदितीताई तटकरे बालविकास मंत्री यांनी सांगितलं आहे. तर 2100 रुपये सुद्धा लवकर मिळणार आहे, पण कधी मिळणार त्याची तारीख अजून काही त्यांनी सांगितलं नाही किंवा काही निर्णय त्याच्याबद्दल घेतलेला नाही. त्यानंतर अदिती तटकरे काय म्हटले तेही जाणून घेऊया. लाडकी बहीण योजने 2100 रुपये देण्याचे निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलं आहे, आम्ही त्यापासून मागे हटणार नाही असं अदितीताई तटकरे म्हटले. माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यात आहे. महिलांमध्ये साक्षात निर्णय करणार आहे. 2100 रुपये कधी मिळणार त्याबाबत अजून काही स्पष्ट केलं नाही, पण देणार. ते आता एक अमाऊंट किंवा एक टार्गेट असेल त्यांचा काय की एवढे पैसे द्यायचे आणि काय तारीख ठरवेल तर त्यावर सगळं डिपेंड आहे. जे काय तारीख येईल, जे काय आपल्यासमोर अपडेट येईल ते नक्की आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करू. तर ते बाबत तुम्हाला इथं मी क्लिअर केलेली आहे की कधी देणार ती तारीख अजून फिक्स केलेली नाही, देणार हे नक्की. तर हे अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे. तर ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे, एक सेटिंग सांगते तुम्हाला की जे आधार अपडेट आहे बरोबर, आधार स्टेटसमध्ये जावा, त्यामध्ये तुमची बँक दिलेली असेल, कोणत्या बँकेत तुमचे पैसे जाणार आहे, आधार त्या बँकेत सांगते. फर्स्ट टाईम लिंक असेल तर तुमचे जे पैसे आहेत त्याच बँकेत जाणार. तुम्ही आता दुसऱ्या बँकेत चेक करीत बसले असतील का ह्यामध्ये येईन, मी हाच नंबर दिलेला अकाउंट नंबर, पण त्यामध्ये पैसे आलेले नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, जे आधारमध्ये पैसे दाखवलेले आहे, आधारमध्ये बँक दाखवलेलं आहे त्याच बँकेत जाऊन चौकशी करा. नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे पडलेले असेल, नसेल आले तर आधार आणि आधार बँक सांगते लिंक करा, नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात होईल. तर एप्रिल महिन्याचा हप्ते कधी मिळणार, मार्च महिना संपायला अवधी काही दिवस उरलेले आहे. त्यामुळे महिलांचं लक्ष एप्रिल महिन्याकडे वळलं आहे. म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणीला म्हणजे विचार पडला आहे की कोणत्या तारखेपासून आपला हप्ता पुन्हा चालू होईल. तर त्या बाबतीत आज इथं सांगणार आहे की तुम्हाला त्या महिन्यात पैसे मिळणार आहे. तर अजून काय महिना चालू झालेला नाही बरोबर, 3ऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला किंवा चौथ्या हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हे नक्की आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोहोचवा, ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्या महिलांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.